नमस्कार. JSIT सोल्युशनमध्ये मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे. पुणे महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभाग श्रेणी क या पदासाठीची सरळ सेवा भरती आलेली आहे. या भरतीबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे ही भरतीची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने असणार आहे, त्याचबरोबर आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे, शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे आणि परीक्षा फी किती असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. असे असंख्य भरतीचे व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड करत असतो. त्यासाठी मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण आपल्या या GSIT सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या लेक्चरला. तर बघा, ही भरती जी आहे ती सरळ सेवा भरती आहे आणि याचे जे ऑनलाईन अर्ज जे करायचे आहेत ते 16/1/2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि शेवटची तारीख कधी आहे बघा, अंतिम तारीख जी आहे 5/2/2024 रोजीपर्यंत आपण हे जे अर्ज आहेत ते अर्ज करू शकतो. आपल्याला परीक्षा शुल्क जे आहे ते परीक्षा शुल्क पण 5/2/2024 पर्यंत परीक्षा शुल्क ही या परीक्षेसाठीचं भरायचं आहे. परीक्षेच्या 7 दिवस अगोदर नियमाप्रमाणे आपल्याला जे काही हॉल तिकीट असणार आहे ते हॉल तिकीट तुम्हाला इथं पोर्टलवरती डाउनलोड करून घेता येणार आहे. त्याचबरोबर परीक्षेची तारीख आहे ती परीक्षेची ही तारीख तुम्हाला pmc.gov.in या आपली जी काही पुणे महानगरपालिकेची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला याबाबतची जी काही डिटेल्स माहिती असणार आहे ती माहिती मिळणार आहे. ही जी काही PDF आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डिटेल माहितीसाठी ऍड केलेली आहे. परीक्षेची वेळ वगैरे जे आहे ते तुम्हाला परीक्षेची वेळ ही पुणे महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती कळवली जाणार आहे. या ज्या काही जागा आहेत 113 जागा आहेत. कनिष्ठ अभियंता या पदासाठीची स्थापत्य विभागाची ही पोस्ट आहे आणि आपण पाहू शकता कास्ट वाईज कशा पद्धतीनं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. या 113 जागेंचं तुम्ही इथं पाहू शकता. पुढे आपल्याला पाहायचं आहे या ज्या काही बेसिक माहिती आहे ती माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे की आरक्षण कशा पद्धतीने असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला इथं पाहायचं आहे की जे काही आपल्याला पोस्ट दिलेले आहे कनिष्ठ अभियंता त्यांची कामं काय असणार आहेत. तर इथं बघा, इथं तुम्हाला कामं काय असणार आहेत अभियंत्याला ते दिलेलं आहे. महानगरपालिकेतील स्थापत्य विषयाची कामे करणे, कार्यरत क्षेत्रात विकास कामांतर्गत सर्वेक्षण करणे, तसेच प्रकल्प अहवाल तयार करणे, प्रकल्पाचे बांधकाम संकल्प चित्रानुसार होत आहे किंवा नाही याची देखरेख व नियंत्रण, कामाचा दर्जा तपासणे इत्यादी जी कामं आहेत ती कामं तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहेत. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही हे परीक्षा पास होऊन तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेला हे जे काही आता तुम्हाला समोर मी कामं सांगितली ती कामं तुम्हाला महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे काही नवीन प्रकल्प चालू आहेत त्या प्रकल्पासाठी कामं करायचे आहेत. त्यानुसार आपण पाहूया की इथं दिलेलं आहे तुम्हाला महिला खेळाडूंसाठी वगैरे जे काही आरक्षण दिलेलं आहे तिथं तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर वेतन श्रेणी काय असणार आहे तर 7व्या वेतन आयोगाप्रमाणे तुम्हाला इथं वेतन दिलं जाणार आहे. अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 कनिष्ठ स्थापत्य अभियंता ही पोस्ट असणार आहे आणि वेतन श्रेणी बघा S14 ही वेतन श्रेणी असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 38,600 ते 1,22,800 चा जो काही पे स्केल आहे तो पे स्केल इथं देण्यात आलेला आहे. त्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता जी आहे ती शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे पहा. इथं सगळ्यात महत्त्वाचं की शैक्षणिक पात्रता जी आहे ती मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मित्रांनो, आणखीन एक चांगली गोष्ट इथं तुम्हाला इथं कामाचा जो अनुभव आहे तो अनुभव इथं मागितलेला नाही. फक्त तुम्ही अभियांत्रिकीची जी सिव्हिलची जी काही डिग्री आहे ती डिग्री इथं तुम्ही पास असणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. ही जी काही पोस्ट आहे ती डिप्लोमा होल्डर साठी पोस्ट नाही. तर जर तुमची रेग्युलर डिग्री मान्यता प्राप्त विद्यापीठातून झाली असेल तरच तुम्ही काय करू शकता, या परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्ही अपेर असेल तर ही फॉर्म भरू शकत नाही, कारण तुम्हाला जी काही तारीख दिलेली आहे फॉर्म भरण्याची शेवटची
त्या तारखेच्या आतमध्ये तुमची डिग्री पास असणं आवश्यक आहे। त्यामुळे जे उमेदवार या वर्षी लास्ट इयरला अपेअर आहेत अशांनी हा फॉर्म भरू शकणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे। इथं तुम्हाला वयोमर्यादा ही दिलेली आहे। कास्ट नुसार तुम्ही पाहू शकता की वयोमर्यादा कशा पद्धतीनं देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया की निवड पद्धत कशा पद्धतीने असणार आहे, हे इथं तुम्हाला दिलेलं आहे। तुमची जी परीक्षा असणार आहे ती मित्रांनो परीक्षा ऑनलाईन असणार आहे आणि तुमचे जे काही मेरिट लागणार आहे ते या परीक्षेमध्ये तुम्हाला जे प्राप्त गुण होणार आहेत त्या प्राप्त गुणानुसार तुमचं परीक्षेचं जे मेरिट आहे ते मेरिट इथं तुम्हाला लागणार आहे, हेही तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आपल्याला परीक्षा झाल्यानंतर कागदपत्र तपासणी किंवा प्रतीक्षा यादी जी असणार आहे ती तुम्हाला ही pmc.gov ची आपली पुणे महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला प्रतीक्षा यादी वगैरे किंवा इथून पुढच्या या परीक्षा संदर्भातील सर्क्युलर येणार आहे, जी काही माहिती येणार आहे ती तुम्हाला इथंच या टॅब मध्ये पाहायला मिळणार आहे किंवा या वेबसाईट वरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं परीक्षेमध्ये कशा पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे वगैरे डिटेल दिलेले आहेत। या डिटेल मित्रांनो मी तुम्हाला इथं वाचून दाखवत नाही, कारण ह्या रेग्युलर जे काही इन्फॉर्मेशन असतील त्याच पद्धतीची ही इन्फॉर्मेशन आहे। तुम्हाला ही डिटेल जाहिरात हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी याची लिंक दिलेली आहे किंवा pmc.gov.in वरती गेल्यानंतरही तुम्हाला ही जी काही माहिती आहे ती पाहायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला ही जी वेबसाईटची लिंक दिलेली आहे या लिंक वरती जाऊन तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि फी भरण्याची शेवटची तारीख आहे 5/2/2024 ला। ही जी काही ऑनलाईन प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्ही कंप्लीट करून घ्यायची आहे, ऑनलाईन फॉर्म भरण्याचे असेल किंवा पेमेंट करण्याचे असेल। त्याचबरोबर तुम्हाला काही टेक्निकल अडचण आल्या फॉर्म भरत असताना तर तुम्हाला हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून काय करू शकता, तुम्हाला टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल तर त्यांची मदत घेऊ शकता। आणि मित्रांनो ही जी परीक्षा आहे ही परीक्षा IBPS कडून घेतली जाणार आहे, IBPS पॅटर्न नुसार ही परीक्षा घेतली जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि इथं तुम्हाला बाकीचे जे काही डिटेल आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा वगैरे ही माहिती इथं दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण परीक्षेसाठीची जी काही फी असणार आहे ती पण परीक्षा फी किती आहे आपण पाहूया। इथं मित्रांनो डॉक्युमेंट कशा पद्धतीने स्कॅन वगैरे करायचे हे दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे। बघा मागासवर्गीय जे प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये ही फी आकारण्यात आलेली आहे, इथं लक्षात ठेवायचं आहे। आता आपल्याला सिलेबस पाहायचा आहे, सिलेबस कोणता असणार आहे परीक्षेला, परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे तर परीक्षेचा सिलेबस ही दिलेला आहे। बघा परीक्षेचा जो सिलेबस आहे तो मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याच्यावरती तुम्हाला प्रत्येकी 15 प्रश्न आहे आणि याचा जो दर्जा जो आहे तो दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजेच 12वीचा प्रश्नांचा दर्जा असणार आहे। काठिण्य पातळी 12वी पर्यंतचा जो सिलेबस असतो त्या पद्धतीची काठिण्य पातळी असणार आहे। आणि तुम्हाला जे प्रश्नांचं माध्यम असणार आहे ते मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून हे प्रश्न असणार आहेत। एकूण प्रश्न 60 असणार आहे आणि याचे गुण किती असणार आहेत, 120 गुण असणार आहे। आणि तुमचा जो काही तुम्ही पदवी घेतलेली आहे त्या विषयाशी संबंधित 40 प्रश्न असणार आहे आणि त्याची जी काही प्रश्नाचं जे स्वरूप आहे किंवा माध्यम आहे ते इंग्रजी मधून आहे। आणि हे 40 प्रश्न असून 80 मार्कांना हे प्रश्न तुम्हाला इथं विचारले जाणार आहेत। मित्रांनो सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, चालू घडामोडी याबाबतचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वेळोवेळी रोज अपलोड केले जातात, ते तुम्ही पाहू शकता। तुमची जी काही परीक्षेची तयारी आहे ती बरीचशी परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलवरून आपण करून घेतली जाते। आणि हे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि एकूण 200 मार्काची ही परीक्षा होणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला 2 तासाचा कालावधी देण्यात आलेला आहे। तुम्हाला हॉल तिकीट संदर्भातील सूचना इथं देण्यात आलेली आहे की हॉल तिकीट कशा पद्धतीने असणार आहेत, परीक्षा केंद्रांची शहरं उपलब्धतेनुसार निश्चित केली जातील असे या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। दिव्यांगांसाठीच्या काही सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं की परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे पाहिलेलं आहे। हे नॉर्मल ज्या काही सूचना आहेत त्या नॉर्मल सूचना इथं मित्रांनो तुम्हाला देण्यात आलेल्या आहे। परीक्षा ही आपली ऑनलाईन होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे की या परीक्षेमध्ये
ज्यावेळेला आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्यावेळेला आपले कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत किंवा आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट इथं तयार ठेवावे लागणार आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती दाखवलेली आहे। याचा मित्रांनो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही जवळ ठेवायचे आहेत। हे स्कॅन करून फॉर्म भरत असताना अपलोड करायचे आहे आणि ज्यावेळेला तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेला हे सर्व डॉक्युमेंट तिथं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी घेऊन जावे लागणार आहेत। आलं का लक्षात इथं? तर अशा पद्धतीनं तुम्हाला मित्रांनो ही जी परीक्षा आहे ती परीक्षा तुम्ही देऊ शकता आणि ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे। मेरिट लिस्ट नुसार इथं तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे। ही जी काय बाकीची बेसिक माहिती दिलेली आहे इथं मित्रांनो ती तुम्ही पाहू शकता। आणि तुम्हाला मित्रांनो आपला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया। भेटू अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।